हाय हॅलो नमस्कार, मी जान्हवी पाटील वेलकम करते तुमचं आपल्या आजची बस अबॅकस क्लासमध्ये। रोजप्रमाणे मी आजही तुमच्यासाठी काही एक्झाम्पल घेऊन आलेली आहे। आज मी तुम्हाला 2 डिजिटने 2 डिजिटला कसं मल्टिप्लाय करायचं हे शिकवणार आहे। त्याची सगळी एक्झाम्पल मी आपल्या बोर्डवर राईट करून घेतलेली आहे। हीच एक्झाम्पल आपण आपल्या अबॅकस किटवर सॉल्व करणार आहोत। ओके, खूप इझी मेथडने मी ही एक्झाम्पल तुम्हाला सॉल्व करून दाखवणार आहे। तुम्ही पण हीच मेथड यूज करून तुम्ही तुमच्या अबॅकस किटवर मल्टिप्लिकेशनचे एक्झाम्पल सॉल्व करून बघा, म्हणजे तुम्हाला खूप लवकरात लवकर समजेल। खूप इझी ट्रिकने ही एक्झाम्पल तुम्ही सॉल्व करू शकता। ओके, मग सॉल्व करूया आपला फर्स्ट एक्झाम्पल। फर्स्ट एक्झाम्पल काय आहे आपलं 34 * 72 हे आपलं फर्स्ट एक्झाम्पल आहे। ओके, फर्स्ट आपल्याला काय करायचं आहे, या 3 ने या 7 ला मल्टिप्लाय करून घ्यायचं आहे। ओके, म्हणजे 3 चा टेबल आपल्याला 7 पर्यंत बोलायचं आहे। 3 7 चा किती येतात, तर 3 7 चा 21। मग 21 आपण ऍड करून घेऊ, हे 2 आणि हा 1 21 इकडे आपण फिंगर करूया। ओके, नेक्स्ट आपल्याला या 3 ने या 2 ला मल्टिप्लाय करून घ्यायचं आहे। 3 2 चा किती येतात, तर 3 2 चा 6। मग आपल्याला 6 ऍड करायचे आहे, पण 6 हा 1 डिजिट नंबर असल्याने त्याच्या अगोदर आपल्याला काय करायचं आहे, आपल्या अबॅकस किटवर रॅड ऑर्डरवर 0 लावायचा आहे। म्हणजे 6 च्या अगोदर आपल्याला 1 डिजिट कुठलाही नंबर असो त्याच्या अगोदर आपल्याला 0 लावायचा आहे। म्हणजे या ऑर्डरवर 0 आणि हे 6, इकडे 6 ऍड केले। मग इकडे आपण फिंगर ठेवूया। ओके, इकडे फिंगर ठेवली, पण आपली फर्स्ट स्टेप कंप्लीट झालेली आहे। आपला आता हा 4 हा नंबर राहिलेला आहे। ओके, आपण आता फर्स्ट ऑर्डर येऊया रिपीट। ओके, पण आपल्याला मल्टिप्लिकेशन मध्ये 2 डिजिट नंबर असेल तर 1 रॉड सोडून आपल्याला आता हा रॉड सोडून या रॉडवर ऍडिशन, या रॉडपासून इकडे आपल्याला ऍडिशन करायला सुरुवात करायची आहे। ओके, मग आपण या रॉडवर आपली फिंगर ठेवूया। फर्स्ट आता आपल्याला काय करायचं आहे, या 4 ने या 7 ला मल्टिप्लाय करून घ्यायचं आहे। 4 7 चा किती येतात, 28। मग 28 आपल्याला ऍड करायचे आहे। ह्या नोडवर 20 आणि या नोडवर आपल्याला 8 ऍड करायचे आहे। मग 8 ऍड करायला इकडे बिट अवेलेबल आहेत का, तर नाही। मग 8 चा आपण फॉर्म्युला यूज करून घेऊ। ओके, 8 आपण ऍड केलेले आहेत। ओके, म्हणजे 28 आपले ऍड झालेले आहे। इकडे आपली फिंगर आहे। ओके, नेक्स्ट आपल्याला या 4 ने या 2 ला मल्टिप्लाय करून घ्यायचं आहे। 4 2 चा किती येतात, तर 4 2 चा 8। मग 8 हा 1 डिजिट नंबर आहे, म्हणून इकडे आपल्याला 0 लावायचा आहे आणि या रॉडवर आपल्याला 8 ऍड करायचं आहे। ओके, 8 आपण ऍड केलेला आहे। आपला आन्सर आलेला आहे बरोबर 4 डिजिटचा आन्सर आलेला आहे। ओके, आन्सर काय आहे आपलं 2448 हे आपलं आन्सर आलेलं आहे। आन्सर आपण राईट डाउन करून घेऊया। आन्सर आपण राईट डाउन केलेला आहे। अबॅकस क्लिअर करूया। आन्सर आपण राईट डाउन केलं, अबॅकस क्लिअर केलं। आता आपण नेक्स्ट एक्झाम्पल सॉल्व करून बघूया। ओके, तुम्ही पण तुमच्या अबॅकस किटवर नक्की एक्झाम्पल सॉल्व करून बघा। आता आपण नेक्स्ट एक्झाम्पल सॉल्व करून बघूया। नेक्स्ट एक्झाम्पल आहे आपलं 82 * 46 हे आपलं नेक्स्ट एक्झाम्पल आहे। ओके, फर्स्ट आपल्याला काय करायचं आहे, या 8 ने या 4 ला मल्टिप्लाय करून घ्यायचं आहे। म्हणजे 8 चा टेबल आपल्याला 4 पर्यंत बोलायचा आहे। तर 8 4 चा किती येतात, तर 8 4 चा 32। मग 32 आपण ऍड करूया, हे 30 आणि हे 32 ऍड केले। इकडे आपली फिंगर आहे। ओके, नेक्स्ट आपल्याला या 8 ने या 6 ला मल्टिप्लाय करून घ्यायचं आहे। ओके, म्हणजे 8 चा टेबल आपल्याला 6 पर्यंत बोलायचं आहे। 8 6 चा किती येतात, तर 8 6 चा 48। मग 48 आपण ऍड करूया। इकडे आपल्याला 40 ऍड करायचे आहे। 40 करायला बिट अवेलेबल नाही, मग 4 चा फॉर्म्युला 40 आणि हे 8 48 आपण ऍड केलेले आहे। तिकडे फिंगर ठेवलेली आहे आपण। ओके, म्हणजे आपली आता इथे फर्स्ट स्टेप कंप्लीट झालेली आहे। आता आपण सेकंड स्टेप कडे जाऊया। ओके, सेकंड स्टेप ऍड
ऍडिशन सबट्रॅक्शन शिकू शकता। जर तुम्हाला ऍडिशन सबट्रॅक्शनचे सगळे फॉर्म्युले अबॅकसचे येत असतील तर तुम्ही डिव्हिजन आणि मल्टिप्लिकेशन सुद्धा खूप इझिली सॉल्व्ह करू शकता। ओके, फर्स्ट स्टेप आपली झालेली आहे। आता आपण सेकंड स्टेप कडे जाऊया। फर्स्ट आपल्याला या आता 2 ने या 4 ला मल्टिप्लाय करून घ्यायचं आहे। म्हणजेच आपल्याला 2 जा ने 1 4 पर्यंत बोलायचं आहे। तर 2 4 जा किती येतात, तर 2 4 जा 8। मग 8 आपल्याला ऍड करायचे आहे, पण 8 हा 1 डिजिट नंबर असल्याने त्याच्या आधी आपल्याला इकडे 0 लावायचा आहे आणि या राऊंडवर आपल्याला 8 ऍड करायचे आहे। किती ऍड करायचे आहेत, 8। मग इथे 8 ऍड करायला बीट अवेलेबल नाहीये, मग 8 चा फॉर्म्युला। ओके, 8 चा आपण फॉर्म्युला यूज केलेला आहे। इकडे आपली आता फिंगर आहे। ओके, नेक्स्ट आपल्याला या 2 ने या 6 ला मल्टिप्लाय करायचं आहे। 2 6 जा किती येतात, तर 2 6 जा 12। मग 12 आपल्याला ऍड करायचे आहे। हे 10 आणि हे 2 12। ओके, कंप्लीट झालेलं आहे आपलं। आन्सर काय आलेलं आहे आपलं 3772 हे आपलं आन्सर आलेलं आहे। आन्सर आपण राईट डाऊन करून घेऊया। आन्सर आपण राईट डाऊन केलेला आहे। अबॅकस क्लिअर करूया। अबॅकस क्लिअर केला आपण। ओके, आता आपण नेक्स्ट एक्झाम्पल सॉल्व्ह करून बघूया। नेक्स्ट एक्झाम्पल आहे आपलं 56 into 39 हे आपलं नेक्स्ट एक्झाम्पल आहे। ओके, फर्स्ट आपल्याला काय करायचं आहे, या 5 ने या 3 ला मल्टिप्लाय करून घ्यायचं आहे। म्हणजेच आपल्याला 5 चा टेबल 3 पर्यंत बोलायचं आहे। तर 5 3 जा किती येतात, तर 5 3 जा 15। मग 15 आपण आपल्या अबॅकस शीटवर ऍड करूया। केले आपण 15 ऍड। आता इकडे आपली फिंगर आहे। ओके, फिंगर ठेवली। नेक्स्ट आता आपल्याला काय करायचं आहे, या 5 ने या 9 ला मल्टिप्लाय करून घ्यायचं आहे। 5 9 जा किती येतात, तर 5 9 जा 45। मग 45 आपण ऍड करूया। हे 40 आणि हे 45 आपण ऍड केलेले आहेत। फर्स्ट स्टेप कंप्लीट झालेली आहे। आता आपण सेकंड स्टेप कडे जाऊया। सेकंड स्टेप आपल्याला या सेकंड रॉड पासून सुरू करायचे। म्हणजे इकडे आपल्याला या रॉड पासून या वरनं आपल्याला ऍडिशन करायला सुरुवात करायची आहे। ओके, फर्स्ट आपल्याला आता या 6 ने या 3 ला मल्टिप्लाय करून घ्यायचं आहे। ओके, तर 6 3 जा किती येतात, 6 3 जा 18। मग 18 आपण ऍड करूया। इथे 10 ऍड करायला बीट अवेलेबल नाही, मग फॉर्म्युला यूज करून आपण ऍड करतो। ओके, इथे 10 ऍड केले आणि इकडे आता 8 ऍड करूया आपण। 8 ऍड केले म्हणजे 18 ऍड झालेले आहेत आपले। इकडे आता आपली फिंगर आहे। ओके, नेक्स्ट आपल्याला 6 ने या 9 ला मल्टिप्लाय करायचं आहे। 6 9 जा किती येतात, तर 6 9 जा 54। मग 54 आपण ऍड करूया। इकडे 50 आणि हे 4 54 ऍड केलेले आहे। एक्झाम्पल सॉल्व्ह झालंय आपलं। आन्सर आलंय। आन्सर किती आहे आपलं 2184 हे आपलं आन्सर आलेलं आहे। आन्सर आपण राईट डाऊन करून घेऊया। आन्सर आपण राईट डाऊन केलेला आहे। अबॅकस क्लिअर करूया। अबॅकस क्लिअर केलं। आता आपण नेक्स्ट एक्झाम्पल सॉल्व्ह करून बघूया। ओके, नेक्स्ट एक्झाम्पल आहे आपलं 74 into 92 हे आपलं नेक्स्ट एक्झाम्पल आहे। ओके, इझी एक्झाम्पल आहे। फर्स्ट आपल्याला 7 ने 9 ला मल्टिप्लाय करून घ्यायचं आहे। ओके, 7 9 जा किती येतात, तर 7 9 जा 63। मग 63 आपण ऍड करूया। हे 60 आणि हे 3 63 आपण ऍड केलेले आहेत। इकडे आपली फिंगर आहे। ओके, नेक्स्ट आपल्याला या 7 ने या 2 ला मल्टिप्लाय करून घ्यायचं आहे। 7 2 जा किती येतात, तर 7 2 जा 14। मग 14 आपण ऍड करूया। हे 10 आणि हे 4 14। ओके, फर्स्ट स्टेप कंप्लीट झालेली आहे। आता आपण सेकंड स्टेप कडे येऊया। सेकंड स्टेप ऍड करताना सेकंड रॉड वर। ओके, फर्स्ट आपल्याला इकडे काय करायचं आहे, या 4 ने या 9 ला मल्टिप्लाय करून घ्यायचं आहे। 4 9 जा किती येतात, तर 4
आणि हे 0 ऍड केले आपण. एक्झाम्पल सॉल्व झाले आपलं. इझी एक्झाम्पल होतं. आन्सर आलंय. आन्सर काय आहे आपलं 6808 हे आपलं आन्सर आलेलं आहे. आन्सर आपण राईट डाऊन करून घेऊया. आन्सर आपण राईट डाऊन केलेला आहे. अबॅकस क्लिअर करूया. अबॅकस क्लिअर केलं. ओके, आजची सगळे एक्झाम्पल मी तुम्हाला सॉल्व करून दाखवलेली आहे. खूप एक्झाम्पल इझी होती. खूप इझी ट्रिकने मी एक्झाम्पल तुम्हाला आपल्या अबॅकस शीटवर सॉल्व करून दाखवलेली आहे. 2 डिजिटने 2 डिजिटला आपण मल्टिप्लाय केलेले आहे. खूप इझी मेथडने. ओके, तुम्ही ही व्हिडिओ कंप्लीट बघा म्हणजे तुम्हाला समजून जाईल की 2 डिजिटने 2 डिजिटला कसं मल्टिप्लाय करायचं ते. ओके, अशीच काही एक्झाम्पल बघण्यासाठी भेटू आपण नेक्स्ट लेक्चर